कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा छाताडावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती। या घटनेने पुणे हादरले आहे। असे असताना दररोज या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत। त्यात आता शरद मोहोळची हत्या टोळी युद्धातून झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्याच सोबत शरदच्या हत्येपूर्वी पोळेकरने त्याच्या साथीदारासह मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा कट त्याच्याच टोळीत शिजत होता, मात्र त्याला काडी मात्र याची कल्पना नव्हती। या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टर माइंड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा उर्फ नामदेव कानगुडे होता। या दोन्ही मास्टर माइंडने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा गेम केला होता अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती, मात्र आता पोलीस तपासात नवीन माहिती समोर आली आहे। शरद मोहोळ हा दुपारच्या सुमारास घरी आला होता। त्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता, त्यामुळे तो दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडला होता। याच दरम्यान घराबाहेर घात घालून बसलेल्या मुन्ना उर्फ साहिल पोळेकरने आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली। या हत्याकांडानंतर घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांनी एका गँगस्टरचे नाव घेतले होते। त्यामुळे शरद मोहोळची हत्या ही एका टोळी युद्धातून झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे। शरद मोहोळच्या हत्येचा कट गेल्या 5-6 महिन्यापासून टोळीत शिजत होता। तसेच त्याला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून 3 पिस्तुले आणि 11 काडतुसे खरेदी करण्यात आली होती। शरदच्या हत्येसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मुन्ना पोळेकर पिस्तुलीतून गोळीबाराचा सराव करत होता। या प्रकरणात शरदचा अचूक वेध घेता यावा म्हणून मुन्ना पोळेकर याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची नवीन माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे। दरम्यान आता शरद मोहोळची हत्या खरंच टोळी युद्धातून झाली आहे का? त्याच्या हत्येमागे नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे? मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याचा सक्का मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांडले यांचा शरद मोहोळशी जुना वाद होता। या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भाचा मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याच्याद्वारे हत्येचा कट रचला होता। या हत्येसाठी साहिलने 4 महिन्यापूर्वी पिस्तूल खरेदी केली होती। या पिस्तुलातून गोळीबार करण्याचा त्याने अनेक महिने सराव देखील केला होता। या दरम्यानच मामा नामदेव कानगुडे यांनी त्यांचा शरद मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आणला होता। टोळीत प्रवेश केल्याच्या काही दिवसातच तो शरद मोहोळ सोबत फिरायला लागला होता। शरद मोहोळ ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायचा त्या ठिकाणी मुन्ना पोळेकर हजर राहायचा। त्यामुळे अवघ्या काही दिवसातच मुन्ना शरद मोहोळच्या जवळ पोहोचला होता। शरद मोहोळ सोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा, मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही। त्याच शुक्रवारी शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळे शरद मोहोळ त्याच्या घरी गेला आणि दुपारी घरात जेवण केल्यानंतर तो पत्नीसह दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघाला होता। या दरम्यान शरद मोहोळच्या सुरक्षेसाठी आरोपी वगळता दोघेच असल्याचे पाहून मुन्नाने डाव साधला आणि शरद मोहोळ घराबाहेर पडताच त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली। विशेष म्हणजे टोळीत प्रवेश केल्याच्या 25 दिवसातच त्याने शरद मोहोळचा गेम केला होता। दरम्यान शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींपैकी 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत आणि 2 वकिलांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।